आता एक SP ऑफिसला पत्र देण्यात आलंय तुमच्या समन्वय समितीकडून, आमच्या कार्यकर्त्यांकडून हाके साहेबांना आणि वाघमारे साहेबांना संरक्षण देण्याची मागणी त्या पत्रामध्ये करण्यात आली। पत्र द्यायची वेळ खरं तर अशा गोष्टीवर येऊ नये, पण याच्याही पलीकडं कार्यकर्त्यांच्या भावना मी समजू शकतो, परंतु आम्ही खूप मजबूत आहोत आणि अंतरवली सराटी म्हणजे वडीगोद्री ते माझं गाव 368 किलोमीटरचं आहे आणि 368 किलोमीटरवरनं येऊन इथं उपोषणाला बसू शकतो म्हणजे आपलं आत्मिक बळ, आपण कुणाच्याही भीतीला भीक सुद्धा घालत नाही आणि आपण कुणाला घाबरत पण नाही। घाबरणारे असतो तर ह्या गोष्टी केल्याच नसत्या। आणि कायद्याचं राज्य आहे, कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळं अशा कोणाच्या धमक्यांना वगैरे काही भ्यायचं कारण नाही। कार्यकर्ते म्हणू शकतात किंवा कार्यकर्ते बोलू शकतात, कार्यकर्त्यांच्या भावना पण बघितल्या पाहिजेत, पण अशा गोष्टींची आम्ही मनानं खूप खंबीर आहोत, कणखर आहोत, अशा काही गोष्टीची गरज नाही वाटत। तुम्हाला धमकी दिल्याची सुद्धा फोन आल्याचं काही माहिती मिळते कार्यकर्त्यांना? मला कॉल खूप येत आहेत, पण मी अलीकडच्या ह्या उपोषणापासून अलीकडे तर मी कुणाला काही बोललेलो नाही किंवा कारण मी कॉलच रिसीव्ह केलेले नाहीत, पण पाठीमागं खूप झालेले आहेत। पाठीमागं ज्यावेळी मी मतं व्यक्त केली होती त्यावेळी मला खूप धमक्यांचे कॉल वगैरे, ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट आहे, त्याच्या पुण्यामध्ये कात्रज भारती पोलीस चौकीला वगैरे कंप्लेंट आहेत सगळीकडे। त्यावेळी काय मला त्यावेळी मला पोलीस संरक्षण वगैरे मिळालेलं नाही महाराष्ट्र शासनाकडून। काय भूमिका असणार आहे? संरक्षण तुम्हाला हवंय का? शासनाचं ते खरं काम आहे, पोलीस डिपार्टमेंटचं ते काम आहे, त्यांनी ते अनालिसिस स्क्रुटिनी करून त्यांच्या पद्धतीने त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे। एवढं आम्हाला द्या आणि मग त्यांनी द्यायचं असं काही आवश्यकता नाही वाटत। आज काही तुमच्या कार्यकर्त्यांना निवेदन दिले, संरक्षणाची मागणी केली, फोन वगैरे येत आहे असं देखील फोन आज सुद्धा 2 फोन आले होते म्हणजे माझा फोन आमच्या टेळेकडे असतो, त्यांनी दोन्ही फोन उचलले। त्यांना समोरच्याला असं वाटलं असेल की मीच बोलतोय, त्याला डायरेक्ट म्हणे तुला राहायचंय का वगैरे, सोयीने राय नाही तर बघू असं वगैरे त्याला बोलले। त्याने ते फोन जास्त वेळ बोलला नाही, त्याने फोन कट केला आणि अनोन नंबरवरून फोन होते असे फोन मला पाठीमागं अनेक आपल्या ठिय्या आंदोलन असेल, जरांगीच्या अनेक सभा होत होत्या त्यावेळी मी जे मीडियाशी बोलायचो, असे फोन खूप दिवसापासून येते, तुझी गाडी फोडू, तुला मारू, हाणू, जाळू, तुझ्या घरावर येतो, तसं करतो तसं करतो, अनेक फोन मला आतापर्यंत माझ्या मते 100-200-500 फोन धमक्यांची येऊन गेले असतील। तसं तर माझी एक पोस्ट होती पाठीमागे, त्या पोस्टप्रमाणे मला जवळजवळ 5-50 हजार लोकांचे फोन आले होते, पण मी कुणाचा फोन उचलत नव्हतो आणि मला माहीत होतं फक्त त्या पोस्टच्या संदर्भात फोन येत होते। फोन त्यांचं धमक्या द्यायचं काम आहे, परंतु मी धमक्यांना भीक घालणारातला नाही। मी माझ्या समाजाचं काम करतोय आणि मी कुठलाही चुकीचं काम करत नाही, जरांगीसारखं कुठल्या कोणाच्या ताटातलं हिसकावून घेण्याचं काम करत नाही मी, त्यासाठी माझं आंदोलन नाही। आमच्या समाजाचं जे 29% असणारं आरक्षण आहे हे आमचं हक्काचं आहे आणि त्यासाठी आम्ही लढा देतो, याच्यात काय गैर आहे? आणि आमचं आरक्षण हे संविधानिक मार्गाने मिळालेलं आहे आणि आमचा समाज अद्यापही गरीबच आहे ना। आणि जरांगीला कुठं मंडल आयोगाचा अभ्यास नाही, कुणाच्या गरिबीचा अभ्यास नाही, कुठंतरी एक जातीय द्वेष आहे, म्हणून तो आपल्यामध्ये षड्यंत्र करून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय। माझी काही मागणी नाही, परंतु काही कार्यकर्त्यांनी केली असेल तर ते ठीक आहे, ते कार्यकर्त्यांच्या भावना आहेत। माझं असं मत आहे पोलीस प्रशासनाने त्यांनीच खाली माहिती घ्यावी, काय पोझिशन आहे त्यानुसार त्यांनी ठरवावं। जर गरज असेल तर देतील, नसेल गरज तर आपल्याला काही असं काही नाही। आम्ही एक लोकशाही मार्गाने चालणारे कार्यकर्ते आहोत आणि असं काही आम्ही कुणाला भिवून वागणारे नाहीत, आम्ही आमचं काम करणारच आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।